सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर। आज या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन सुरू आहे। खरं तर आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे आखाती युद्ध सुरू आहे आणि या युद्धासंदर्भात या देशाचे सन्माननीय पंतप्रधान साहेब हे कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत। त्यामुळं आज आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्वांची टंचाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे। आज सातारा या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व ह्या दोन्ही विभागाच्या वतीनं हे सातारमध्ये हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करीत आहोत। आपण पाहिलं की जे हॉस्टेलमधली जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा आता गॅस सुविधा नसल्यामुळं त्यांना वेळेत जेवण मिळत नाहीत। त्याचबरोबर आपण आता पाहतो की अनेक हॉटेल्स असतील हे सुद्धा आता बंद व्हायला लागलेले आहेत। कारण पूर्वी जो 2-3 दिवसामध्ये जो गॅस मिळत होता त्याला आता जवळजवळ 45 दिवस आपल्याला वेटिंग करावं लागत आहे। आणि आपण पाहिलं की जे हॉटेल असतील, काही दुकान असतील, चहाच्या टपऱ्या असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, या उद्योजकांना कोणत्याही पद्धतीचा गॅस सिलेंडर हा वेळेत न मिळाल्यामुळं अतोनात त्यांना कष्ट सहन करावं लागत आहे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सर्व टीम हे परराष्ट्र धोरणामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरलेले आहेत आणि संपूर्ण विश्वामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं भूकमरीचं प्रमाण संपूर्ण जगामध्ये पसरताना दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये भारतही सुटलेला नाही आहे। आणि असं असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान ठोस अशी भूमिका घेऊन या युद्धबंदीच्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया देत नाहीत। उलट पश्चिम म्हणतायत की आपल्या देशामध्ये भरमसाठ साठा आहे। मग भरमसाठ साठा आहे तर या देशामध्ये रांगा का लागलेल्या आहेत, महागाई का वाढलेली आहे, सिलेंडर लोकांना अन्न का मिळत नाही, याचा खुलासा पंतप्रधानांनी